बदलापुरानंतर आणखी एक रानटी कृत्य, 10 वर्षाच्या मुलीचा बलात्कार करून खून. कोल्हापुरातील शेगावातील रामनगर परिसरामध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली. दरम्यान कोल्हापूर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतलं आहे. कोलकात्यामध्ये डॉक्टर महिलेची बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर राज्यात बदलापूरमध्ये 2 शाळकरी मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या 2 घटनांवरून देशभरात संताप आणि उद्रेक सुरू असतानाच कोल्हापुरामध्ये सुद्धा भयंकर कृत्य समोर आलं आहे. कोल्हापुरात 10 वर्षीय चिमुरड्या मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित मुलगी काल 21 ऑगस्ट दुपारपासून बेपत्ता होती. कोल्हापुरातील शेगावातील रामनगर परिसरामध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली. दरम्यान कोल्हापूर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे महायुतीचा आज लाडकी बहीण कार्यक्रम वचनपूर्ती सोहळा कोल्हापुरामध्ये सुरू असतानाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे राज्यातील मुली आता सुरक्षित आहेत की नाहीत हा पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी 10 वर्षीय मुलीच्या हत्येबाबत माहिती देताना सांगितले की शिरोली MIDC हद्दीमध्ये रामनगर इथे 3 वर्षापूर्वी बिहारमधून स्थलांतरित झालेलं कुटुंब राहतं. गुड्डूसिंह अग्रहरी हा कुटुंब प्रमुखाचा मुलगा आहे. गुड्डूसिंह आणि त्याची पत्नी MIDC कंपनीत मजूर म्हणून काम करतात. बुधवारी सकाळी 8 वाजता दोघेही कामाला गेले. त्यांच्या घरात मुलांचा मामाही सोबत राहतो. त्यांना 3 मुले आणि 2 मुलं अशी एकूण 5 मुलं आहेत. या अल्पवयीन मुलीचे आईवडील शिरोली औद्योगिक वसाहतीतील कमला या खाजगी कंपनीत कामाला आहेत. बुधवारी सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर त्यांना मुलगी कुठेच दिसली नाही. त्यांनी तात्काळ आजूबाजूच्या व नातेवाईकांची चौकशी केली, तरीही ती कुठेच सापडली नाही. मुलीच्या बाबतीत विचारणा केली असता की मुलीने दुपारी जेवण केलं आणि मोबाईल घेऊन बसली होती. त्यानंतर मला कामाला जायचे असल्याने मी झोपलो. मात्र त्यानंतर मी मोबाईल ठेवून कधी घरातून निघाली हे माहीत नसल्याचं त्यानं सांगितलं. मुलगी बुधवारी दुपारपासून घरातून गायब झाली होती. रामनगर येथील 10 वर्षीय परप्रांतीय मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी बुधवारी रात्री शिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक रहिवाशांसोबत रामनगर परिसरातील CCTV कॅमेरे आणि परिसरातील शेतातील विहिरी, ओढे, उसाच्या शेतात देखील तपास केला होता. पण कोणताच सुगावा पोलिसांच्या हाती लागला नव्हता. सकाळी 4 वाजेपर्यंत पोलीस तपास घेत होते. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या रामनगर येथील एका छोट्या शेडमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला. यावेळी प्राथमिक माहितीनुसार मुलीच्या अंगावर ड्रेस होता, पण बाजूला फक्त चप्पल आणि अंतवस्त्र दिसत होते. पोलिसांनी तपास सुरू केला असून CCTV फुटेजच्या आधारे एका संशयिताला अटक केली आहे. दरम्यान मुलीवर अत्याचार झाल्याचा संशयही स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून तपासानंतरच निष्कर्ष काढला जाईल असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. फॉरेन्सिक टीमला पाचारण केले असून पुढील तपास सुरू आहे.